ओके एंटर मारा, लॉग इन करा. कमलेश्वर सुपरवायझर लॉग इन करा. ओके मारा एंटर एंटर लॉग इन करा. ओके आता उजवीकडे बघा आयटम नावाचा लिस्ट आहे ऑप्शन, त्याला क्लिक करा. ओके इथे आता प्रोडक्ट ऍड करायचे आहेत. इथे आता लँग्वेज चेंज करा तुम्हाला पाहिजे तर मराठी. ओके न्यू बटनला क्लिक करा मॅडम. बरोबर टाका इथे प्रोडक्टचं नाव. आता सगळे प्रॉडक्ट ऍड करायला लागणार. हे ते कॅप्स लॉक ऑफ करा मॅडम तुमचं. आणि परत टाईप करा. बरोबर एंटर. थोडे ग्रॅमेज टाका त्याचं. खाली आता 2 नंबर. बरोबर या एंटर एंटर मारत. इथे टॅक्स फ्री घ्यायचा, टॅक्स लावायचा, टॅक्स फ्री ठेवा मॅडम. टॅक्स फ्री बरोबर. बस एंटर एंटर मारत या. सेल प्राइस टाका, सेल प्राइस MRP. तूर डाळीची हे करतो 250 ग्रॅमची देतो पटकन. पुढे पाहिजे 250. ओके नेक्स्ट पुढचा टाका. 250 झाला. त्याच्यानंतर 500 1 किलो. ओके असे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे. इथे प्रोडक्टचं नाव टाकायचं. ओके बाकी त्या डिटेल्स ऍड करा. बाकी सेम राहील. टॅक्स फ्री, सेल प्राइस MRP वगैरे ते सेट करा मॅडम. पुढे पुढे आलो आपण. आता हे कसं काय बदलला परत? काय तुमचा माऊस वगैरे कुठेतरी क्लिक होते का? इथे या मागे या ना, क्लिक करा आणि मागे या. मागे आले. हा एंटर 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 केलं तर पुढे पुढे जाईल. मागे लेफ्ट एरोने मागे या. पहिले 500 ग्रॅमची किती या? इथे खाली जे आकडे आहेत ते इंग्लिश मध्येच टाकायचे आहेत. हा ऑटोमॅटिक घेणारच आहे. एंटर. हो इंग्लिश मध्येच का? ओके 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 सेव. बस आता करा. ओके ओके बटनला क्लिक करा. याचे नाही तूर डाळीचे सगळे झाले. हो तिन्ही झाले. दुसरा 1 किलो ऍड झाला नाही वाटतं. काय झालं? न्यू करा. न्यू बटनला क्लिक करा आणि ऍड करा. ऑलरेडी एक्झिस्ट. हो एंट्री दाखवता. हे क्लोज करा बघू इथे. ओके करा. ओके बटनला क्लिक करा. एंटर मारा द्या. काय तुम्हाला काय बघतो? चेक पण करा. ओके एक मिनिट थांबा. ते करून बघू. हो हो या पुन्हा आता आयटमला. आयटम ऍड करायचे इथूनच ऍड करायचे. ओके आता बारकोड देण्यासाठी ना बारकोड ऑप्शन आहे बघा. ओके इथे ओके बटनला क्लिक करा. ओके आणि इथे डावीकडे सिलेक्ट करा. डावीकडे सिलेक्ट करा. इथे टिक मार्क करा. जेवढे प्रोडक्ट आपण ज्यांचे स्टिकर काढायचे आहेत ना बरोबर सिलेक्ट करा त्यांना तिघांनी. आणि इथे क्वांटिटी टाकायचे खाली. किती 1 किलोचे किती पाहिजे, अर्धा किलोचे किती पाहिजे. 1 किलोचे किती वेळ बोलतो का? 1 किलोच्या वरती आहे ना.
बघितलं. पुढे नाहीत ना अजून, पटकन बघ. ओके. 15. हा एंटर मारा, नंतर अर्धा पाव किलोचे टाका. 250 ग्रॅमचे किती भैया? 25 झाले का? 25 घर दिलो होतो, बदलूक नाही मिळत आता. मिळतो ना मग, हे क्लोज करायचं. ओके, आता हे प्रोडक्टला डबल क्लिक करा एडिट करण्यासाठी. करा चेंज रेट. 1 किलो किती झाला होतो? 125. आम्हाला 125 झालं म्हणून काय सांगलं ना? होय होय. ओके, ती क्लोज करा विंडो. मागे या. आता दुसऱ्याचं चेंज करा, पाव किलो आणि अर्धा किलोचं. 250 ग्रॅम 25 रुपया. 35 रुपया. 35 वाढलं. बरोबर आहे, काल वाढलं माहित आहे का? तूच सांगतो. आमचं 5 रुपये. ओके, ही क्लोज करा, ही विंडो क्लोज करा. तिथे ओके बटनला क्लिक करा एकदा. ओके आहे बघा, ओके. तूच चांगलं ना 115 म्हणून. ओके ओके आहे काय? जरा थांबा, या केस काय लावतात. हा जरा थांबा जरा. हा, आता आता बघा, आता झाले अपडेट. 120 125 हो झाले. झाले ना, बरोबर. आता या बारकोडला या, ओके करा. इथे ओके करत की लिस्ट येणार. ओके, आता इथे डावीकडे टिक मार्क करा. ओके, नंतर खाली क्वांटिटी टाका, किती पाहिजे तुम्हाला ते. 1 किलोचं किती सांगणार काय मला? 14 ना? हा का मग? ते किती आहे? 250 ग्रॅमचे 25. 250 ग्रॅमचे 25 सांगितलेलं. 500 ग्रॅमचे 11. ओके, पुढे किती येते म्हणजे अर्ध जण येतले ना, तेवढंच सर. ओके, एंटर मारा. आणि इकडे उजवीकडे बघा प्रिंट नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. ओके, पहिलाच ऑप्शन घ्या, प्रिंट कोड 128, क्लिक करा त्याला. नंतर प्रिव्ह्यू ला क्लिक करा, प्रिव्ह्यू बारकोड लेबल. ओके, इथे आले का? इथे वरती बघा प्रिंट नावाचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा की बारकोड ओके म्हणा. बघा प्रिंटिंग चालू झालं बारकोडचं. ओके, जेवढे क्वांटिटी दिला तेवढे असे तुमचे बारकोड प्रिंट होऊन येतील बघा ऑटोमॅटिक. ओके, अशा प्रकारे सर बिलिंग सॉफ्टवेअर आहे, एकदम वापरण्यास सोपं आहे. लोकल लँग्वेज मध्ये तुम्ही बारकोड आपले प्रिंट करू शकता सर. ओके.